राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यवतमाळमध्ये दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भाने कार्यक्रमाला जे ते उपस्थित राहणार आहे। शिवाय दीनदयाल जयंती समारोह कार्यक्रमाला देखील ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यवतमाळच्या जाम रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दीनदयाल उपाध्याय यांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आला आणि या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। या पुतळ्याला अभिवादन जे आहे ते मुख्यमंत्री या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर वेनेशन हॉटेल या ठिकाणी असलेल्या जाहीर कार्यक्रमाला जे आहे ते मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी जी आहे ती पोलीस विभागाकडून या ठिकाणी घेण्यात आली आहे। साधारणतः 70 अधिकारी आणि 600 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो या दौऱ्याच्या निमित्ताने जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकरी कुटुंब असतील, त्यासोबतच महिलांच्या आरोग्य विषय असतील, त्यावर इतर विद्यार्थ्यांच्या संदर्भात असतील, विविध क्षेत्रात जे आहेत ते काम जे आहे ते या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आणि या संपूर्ण कार्याच्या संदर्भाने कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।